मी सुभाष क्षीरसागर, इंदू लॉनचा डायरेक्टर. पूर्णपणे रिनोव्हेट करायचं ठरवलं होतं इंदू लॉन्स आणि त्याकरता असं हटके असं काहीतरी डिझाईन आमच्या कन्सेप्ट आमच्या मनामध्ये होते, पण ते कसं करायचं हे काही समजत नव्हतं. आणि यामध्ये स्पेशल असं हटके म्हटलं तर आमच्या डोक्यात पहिलं नाव आलं ते आर्किटेक्ट धनंजय पवारांचं. टिपिकल मंगल कार्यालय की बँक्वेट हॉल मला हा नको आहे, ह्याच्यामध्ये मला काहीतरी वेगळ्या कन्सेप्टने तुमचं हे पाहिजे. आणि त्याप्रमाणे सरांनी मला भरपूर ऑप्शन्स दिले, स्केचेस दिले. आम्ही त्याच्यानंतर हे फायनलाईज करत गेलो. मला पण माहीत नव्हतं की इतकं भारी आहे प्रोजेक्ट असा सर उभा करून देतील. त्यामध्ये त्यांची पहिल्या डे वनपासनं त्यांचं जे असेल तर साईट व्हिजिट, प्रत्येक गोष्टीचं प्लॅनिंग, कुठलं मटेरियल यूज करायचं सर त्याचा आधी डेमो घ्यायचे, ते माझ्याकडनं मागून घ्यायचे का हे आपल्याला पाहिजे. म्हणजे इतकं ॲक्युरेट प्लॅनिंग सरांचं ह्या प्रोजेक्टवर होतं. मला ते खूप आवडलं. सरांबरोबरच त्यांचे इंटिरियर डिझायनर दर्शना मॅडम, या दोघांचं डेडिकेशन, प्रत्येक मायन्यूट गोष्टीसाठी त्यांचं साईट व्हिजिट. जनरली आर्किटेक्टचं असं असतं का आपल्याला त्यांना प्रोजेक्टवर बोलावं लागतं, तर इथनं असं आमचं उलटं असं होतं का सरांचा मला फोन यायचा, कुठल्या स्टेजला काम चालू आहे, काय झालं, आमच्या व्हिजिटची गरज आहे का. म्हणजे हे जे डेडिकेशन आहे त्याच्यामुळेच आम्ही हा भव्य दिव्य असा प्रोजेक्ट इथं उभा करू शकलो. त्यामुळे मला याचं पूर्ण क्रेडिट आर्किटेक्ट धनंजय पवार, आय डी, दर्शना मॅडम यांनाच द्यायचं आहे. का त्यांनी ज्या डेडिकेशननी केलं की आमच्या स्वप्नातही आम्हाला वाटत नव्हतं की आमचा प्रोजेक्ट असा होईल. थँक्यू सिनेप्टिक आर्किटेक्ट्स.